विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला 20 जानेवारीपर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असे प्रश्न बघायचे आहेत। व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026ने भारताला कितव्या स्थानावर स्थान दिले आहे? 88व्या, 85व्या, 80 की 90? तर सांगा, हेनली पासपोर्ट जो इंडेक्स आहे त्यानुसार भारताला कितवं स्थान मिळालं आहे? तर योग्य उत्तर आहे 80वे स्थान। लक्षात घ्या, भारतीय पासपोर्टधारक आता 55 ठिकाणी विजामुक्त किंवा विजा ऑन अरायव्हलसह प्रवास करू शकतात। यानंतर पुढील प्रश्न, 48वी एशियन शिखर परिषद 2026 कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? रशिया, भारत, मलेशिया की फिलिपाईन्स? तर कुठे आयोजित करण्यात येईल? आणि लक्षात घ्या, परीक्षेमध्ये ज्या शिखर परिषदा असतात ना, त्यावर आवर्जून प्रश्न विचारलेले बघायला भेटतात। तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन डी, फिलिपाईन्स। यानंतर पुढील प्रश्न बघत आहोत, भारतातील पहिले स्वदेशी MRI स्कॅनर कोठे विकसित करण्यात आले आहे? मुंबईमध्ये, बेंगलोरमध्ये, चेन्नई ठिकाणी की पुणेला? तर सांगा। तर भारतातील स्वदेशी MRI स्कॅनर हे बेंगलोर या ठिकाणी विकसित करण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, एलिसा हिली ही महिला खेळाडू कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाशी संबंधित आहे? ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड की दक्षिण आफ्रिका? लक्षात घ्या, या खेळाडूने नुकतीच आता संन्यास घेतलेला आहे, त्यामुळे ही खेळाडू चर्चेत आहे। तर ही जी खेळाडू आहे ती ऑस्ट्रेलिया या संघाशी संबंधित आहे। यानंतर पुढील प्रश्न, अक्का पडे योजना कोणत्या राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे? राजस्थान, कर्नाटक, गुजरात की आसाम? तर लक्षात घ्या, अक्के पडे योजना ही जी आहे ती कर्नाटक राज्याच्या अंतर्गत सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा उद्देश कर्नाटकातील महिला आणि अल्पवयीन मुलींचे संरक्षण करणे आणि त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे। यानंतर पुढील प्रश्न, भारतातील पहिले पाय असलेले मोबाईल मॅनिप्युलेटर कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर ही जी संस्था आहे ती आहे ऑप्शन क्रमांक सी, IIT कानपूर। स्कोर्प रोबोट म्हणजेच काय? इंडियाज अनवील्ड इट्स फर्स्ट इंडिजिनस लेग मोबाईल मॅनिप्युलेटर। यानंतर पुढील प्रश्न, भारतीय वंशाच्या गणित तज्ज्ञ कोण? नलिनी जोशी यांची ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या राज्यातील 2025ची शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, न्यू साऊथ वेल्स। लक्षात घ्या, ही पहिलीच वेळ आहे जेव्हा कोणत्याही गणितज्ञाला राज्याचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान मिळाला। यानंतर पुढील प्रश्न, 2026चा IEEE मेडल ऑफ ऑनर मिळालेले जेन्सेन हुआंग कोणत्या कंपनीचे CEO आहेत? तर लक्षात घ्या, ही सर्वात मोठी कंपनी। जर तुम्ही अमेरिकेचं S&P 100 हा जर निफ्टी, आज जसा भारताचा निफ्टी असतो तसा त्यांचा इंडेक्स फॉलो केला तर इन्व्हिडिया सगळ्यात मोठी त्या ठिकाणी कंपनी आहे हे तुम्हाला बघायला भेटेल। तर त्याचेच ते CEO आहेत। यानंतर पुढील प्रश्न, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? सुप्रिया साहू, स्वाती शांताकुमार, जिनाली मोदी की यापैकी नाही? तर लक्षात घ्या, संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2025 ऑप्शन क्रमांक बी, स्वाती शांताकुमार यांना देण्यात आला आहे। यानंतर पुढील प्रश्न, सार्वजनिक गुंतवणूक मंडळाने म्हणजेच PIB कोणत्या राज्यातील कमला जलविद्युत प्रकल्पाला मान्यता दिली आहे? गुजरात, राजस्थान, अरुणाचल प्रदेश की आसाम? आणि विद्यार्थ्यांनो, अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक द्या आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी हाईप बटनावर क्लिक करा, जेणेकरून यूट्यूब हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवेल। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन सी, अरुणाचल प्रदेश। अरुणाचल प्रदेशची स्थापना 20 फेब्रुवारी 1987ला झाली। राजधानी आहे इटानगर। पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्ड ही एक साठवणूक आधारित जलविद्युत योजना आहे ज्यामध्ये पूर नियंत्रणाचा एक महत्त्वाचा घटक आहे। यानंतर तुमच्यासाठी प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे। तामिळनाडूमध्ये मकर संक्रांती कोणत्या नावाने साजरी केली जाते? पोंगल, लोहरी, बिजू की मकरचौला? हा जो प्रश्न आहे तो 19 जानेवारी रोजीच्या चालू घडामोडीमधील आहे। तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून बघून घ्या आणि या प्रश्नाचं उत्तर देखील खाली कमेंट करा। तसेच आपल्याला जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंतचे वन लाइनर प्रश्न हवे असेल तर आपल्याकडे
लक्षात घ्या, एकूण 1400 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 99. याच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता. ज्यांना हवे असेल त्यांनी 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट करा. तुम्हाला हे जे प्रश्न आहेत ते प्रोव्हाइड केले जातील. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. डेली सकाळी 8 वाजता आपला व्हिडिओ येत असतो. आवर्जून बघायचा आणि जे तुम्हाला होमवर्क म्हणून प्रश्न दिला आहे त्या प्रश्नाची उत्तरे देखील खाली कमेंट करायची आहे. थँक्यू.